तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासाठी एम-पी-एस-सीमध्ये विचारलेले प्रश्न घेऊन आलेलो आहोत. तर यावेळेस आपण टॉपिक निवडलेला आहे वर्क अँड टाईम. तर याचा हा दुसरा भाग आहे. याच्यातले आपण कठीण प्रश्न मिस्सेलेनियस क्वेश्चन बघणार आहोत. याच्या अगोदर आपण बेसिक प्रश्नाचा एक भाग घेतलेला आहे. तो व्हिडिओ आपण नक्कीच बघावा अशी माझी इच्छा आहे. कारण त्याच्यामध्ये बेसिक कसं सोडवायचं ते मी ते सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये ॲडव्हान्स क्वेश्चन किंवा मिस्सेलेनियस क्वेश्चन कसे सोडवायचे ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर बघा, जास्त न बोलता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ठीक आहे. तर बघा, इथे चॅप्टर वाईज पी-वाय-क्यू क्लास आहे हा. अशी पद्धत कुठेही भेटणार नाही. आपण ज्या शिकवतो त्या पद्धती तुम्हाला कुठल्याही पुस्तकात भेटणार नाही. आणि व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सगळे उदाहरणं समजून येईल. तर जास्त न बोलता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी पहिला प्रश्न मी घेत आहे. अमित 5 पाने एका दिवसात लिहितो. 5 पाने लिहितो. हे याचं अमितचं वर्क झालं. संध्या 2 पाने पुसून टाकते एका दिवसात. तर 3 पाने उरले. आता हे होता हे काय म्हणतात अनुक्रमे दिवसा-आड काम करतात. म्हणजे हे अमितने काम केलं पहिल्या दिवशी, फर्स्ट डेला आणि हे संध्याने काम केलं दुसऱ्या दिवशी 2 दिवसात, आहे ना? आता हे 2 दिवसात किती काम झालं? 3 युनिट. मग पुन्हा अमित येईल. अमित काय करेल? पुन्हा 5 युनिट काम करेल आणि संध्या 2 युनिट मायनस करेल त्याच्यामध्ये. म्हणजे हे पुन्हा इथे काय होईल? 6 होईल. हे किती दिवसात होईल? 4 दिवसात. तर असं हे काम चालत राहील पुढे. ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे? 60 पानं पूर्ण झाल्यावर संध्या पुसणे बंद करते. आता बघा, एका दिवसाला 3 युनिट काम झालं, बरोबर आहे. आता मला सांगा 19 दिवसाला किती युनिट काम होईल? एका दिवसाला 3 युनिट झालं, 19 दिवसाला किती होईल? 57 युनिट काम होईल. 57 युनिट काम होईल, बरोबर आहे. 57 युनिट काम किती दिवसाला होईल? 19 दिवसाला. आता हे अल्टरनेट दिवस करतात म्हणजे हे 19 सायकल जेव्हा पूर्ण होतील या अल्टरनेट दिवसाच्या, 19 दिवस नाही, 19 सायकल. या ठिकाणी सायकल लक्षात ठेवायचं हां. आता हे पहिल्या दिवशीला 5 पाने लिहितो हा अमित आणि ही 2 पाने दुसऱ्या दिवसाला मिटवून टाकते. म्हणजे 2 दिवसाचं काम किती झालं? 3 युनिट. तर आता हे एक सायकल झालं. 2 दिवसाचं एक सायकल झालं आणि त्याच्यात 3 युनिट काम झालं. आता आपण 19 सायकल घेतली तर 57 युनिट काम होईल आणि त्याला दिवस किती लागतील? 38 दिवस लागतील. बरोबर आहे. एक सायकल पूर्ण व्हायला 2 दिवस लागतात. तर 19 सायकल पूर्ण व्हायला किती दिवस लागतील? 38 दिवस. आलं लक्षात हे? आता बघा 38 दिवस त्यांना एक सायकल पूर्ण करायला लागले आणि आता कोण येईल नंतर कोण येईल मग? अमित येईल. अमितचा दिवस येईल. अमित एका दिवसाला किती काम करतो? 5 युनिट. बरोबर आहे. 5 युनिट काम करतो. परंतु आपल्याला काम किती करायचं आहे? फक्त 3 युनिट करायचं आहे. आता 3 युनिट करायचं आहे. एका दिवसाला करतो 5 युनिट काम अमित. परंतु त्याला एका दिवसात 5 पानं लिहितो, परंतु 3च पानं लिहायची आहे. आता 5 पानं लिहितो म्हणजे 1/5 च्या याच्याने काम करतो तो. म्हणजे म्हणजे 0.2 च्या याच्याने काम करतो. आता त्याला 3 पानं लिहायची आहे, तर 0.2 नी त्याला 3 पानं म्हणजे 0.6 एवढं वेळ लागेल त्याला, बरोबर आहे. तर 38 आणि हे 0.6 म्हणजे 38.6 हे या गणिताचं उत्तर येईल. आलं का लक्षात तुम्हाला? तर बघा, इथे अमितने काय केलं होतं, पहिल्या दिवसाला 5 पाने लिहिली. त्याच्यानंतर संध्यानी 2 पाने पुसून टाकली दुसऱ्या दिवशी. म्हणजे 2 दिवसाचं काम किती झालं? 3 पानांचं, बरोबर आहे. 3 पानांचं. तर मला सांगा, हे एक सायकल झालं. 2 दिवसाचं एक सायकल झालं. 3 पानं काम झाले आता 2 दिवसात. 2 दिवसात. तर बघा, आपण हे 19 वेळा घेतलं हे सायकल, तर 57 पानं लिहिण्याचं काम झालं किती दिवसात? 38 दिवसात. कारण एक सायकल किती? 2 दिवसाची आहे. तर 19 सायकल 38 दिवसाच्या होईल. आता 39वा जो दिवस राहील, तो कोणाचा राहील? अमितचा राहील. कारण सुरुवात अमितपासून आहे. तर 39वा दिवस अमितचा राहील. तर बघा या ठिकाणी अमित एका दिवसाला 5 पाने लिहितो. म्हणजे
दिवसाला तो 1 पान लिहेल. 0.4 दिवसाला 2 पानं लिहेल आणि 0.6 दिवसाला काय करेल तो 3 पानं लिहिल. म्हणजे 57 आणि 3 60 पानं लिहायला त्याला 0.6 दिवस लागेल. 0.6 दिवस आणि हे 38 दिवस म्हणजे किती 38.6 दिवस असं या गणिताचं उत्तर काढता येतं. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. अनिलला एक काम करण्यास 15 दिवस लागतात. सुनीलला तेच काम पूर्ण करण्यास 20 दिवस लागतात. अनिल आणि सुनील यांनी एकत्र 4 दिवस काम केले तर उरलेले काम दर्शवणारा पर्याय सांगा. तर बघा आपण इथे अनिलला ए घेऊ, सुनीलला एस घेऊ. बरोबर आहे. अनिलला 15 दिवसात काम करतो, सुनील 20 दिवसात काम करतो. आता दोघांचं मला लसावी सांगा. 15 आणि 20च्या लसावी येतो 60. तर बघा याची इफिशियन्सी किती होईल? 15ला 4ने गुणलं तर 60 येते, 20ला 3ने गुणलं तर 60. म्हणजे याची इफिशियन्सी किती आली? 4. याची इफिशियन्सी किती आली? 3. आता दोघांनी एकत्र काम केलं म्हणते. एकत्र काम केलं म्हणजे इफिशियन्सी झाली 7. ही कशाची झाली? एका दिवसाची. आता आपल्याला 4 दिवसाचं काम करायचं तर 4ने याला गुणायचं. टोटल काम किती आहे? 60 आहे. तर 60ने याला भागायचं. तर किती झालंय हे? 4 एक 4, 15 चोक 60. म्हणजे 7/15 हे 4 दिवसाचं काम झालं. किती झालं? 7/15 हे 4 दिवसाचं काम झालं. तर उरलेलं काम जर काढायचं असेल तर 1 मधून हे 7/15 वजा करायचे. तर 1 मधून जर 7/15 वजा केले, 15 एक 15 वजा 7 म्हणजे किती? 8/15. 8/15 हे या गणिताचं उत्तर राहील. आलं का लक्षात? तर बघा या ठिकाणी आपण एका दिवसाचं काम काढलं. एका दिवसाचं काम किती झालं? 7च्या इफिशियन्सीने टोटल काम करायचं आहे 60 युनिट. तर एका दिवसाचं काम झालं 7/60. आता आपल्याला 4 दिवसाचं काम करायचं तर 4ने या 7ला गुणावं लागेल. म्हणजे गुणलं तर काय होईल? या 4ने या 60ला भाग जातो 15चा. 7/15 हे झालं 4 दिवसाचं काम. आता उरलेलं काम काढायचं आहे तर पूर्ण टोटल काम किती आहे? 1 आहे. तर याच्यामधून 7/15 वजा करायचे म्हणजे 8/15 हे उरलेलं काम राहील. ठीक आहे. चला. एक बांधकाम करण्यासाठी 10 समान वेगाने काम करणाऱ्या कामगारांची नेमणूक केली. 2 कामगारांनी दुसऱ्या दिवशी काम बघा पहिल्या दिवशी किती कामगार होते? फर्स्ट डेला होते 10. दुसऱ्या दिवशी 2नी सोडलं म्हणजे किती कामगार होते? 8. 8 हे सेकंड डेला होते. बरोबर आहे. तिसऱ्या दिवशी किती राहील मग? 6 राहील. थर्ड डेला 6 राहील आणि नंतर फोर्थ डेला किती राहील? फोर्थ डेला राहील 4 आणि फिफ्थ डेला किती राहील? 2 कामगार राहील. आता हे टोटल कामगार किती काम केलं ते बघा. 10 आणि 8 18, 18 आणि 6 24, 24 आणि 4 28 आणि 30. तर हे झालं टोटल कामगाराचं काम. 5 दिवसामध्ये 30 कामगारांनी काम केलं. आता त्यांनी काय म्हटलं, जर कामगारांनी सर्व दिवस 10 कामगारांनी सर्व दिवस काम केले असते, तर ते काम किती दिवसात पूर्ण झाले असते? आता हे 30 काम आहे, 10 कामगारांनी केलं असतं, तर 3 दिवसात पूर्ण झालं असतं. बरोबर आहे. आणि त्याला काय म्हटलंय, आणखी काय म्हटलं त्यांनी? 2 दिवस जास्त लागले म्हणते आहे ना? याच्या परिणामी काम संपवायला 2 दिवस. आता बघा हे 3 दिवसात झालं असतं, हे किती दिवसात झालं? 5 दिवसात झालं. म्हणजे इकडून पण बरोबर आहे, इकडून पण बरोबर आहे. म्हणजे याचं ऑप्शन 3 हे क्रमांक बरोबर आहे. बघा उदाहरण एवढं मोठं दिलं होतं, परंतु उत्तर एकदम सोपं आहे. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. ए हा एक काम 15 दिवसात पूर्ण करतो. बी तेच काम 10 दिवसात पूर्ण करतो. दोघंही दिवसाआड काम करतात. कामाची सुरुवात ए करतो तर काम पूर्ण होण्यास किती दिवसात काम पूर्ण होईल? तर बघा ए हा 15 दिवसात करतो. बी हा 10 दिवसात करतो. आता दोघांचा लसावी किती होतो? 30. कारण 15 दुने 30 होतो आणि 10 तरी 30 होते. म्हणजे दोन्हीच्या पाड्यामध्ये 30 आहे म्हणून याचा लसावी 30. 15ला 2ने गुणलं तर 30 येते. 10ला 3ने गुणलं तर 30 येते. इथे किती झालं? एका दिवसाचं काम झालं 5 युनिट. आता बघा एका दिवसाचं काम 5 युनिट झालं. परंतु तो काय म्हणत आहे, की हे दिवसाआड काम करतात. म्हणजे हे काम जे 5 युनिट झालेलं आहे ते एका दिवसाचं नसून 2 दिवसाचं आहे. हे 2 दिवसाचं काम आहे. कारण हा पहिल्या दिवशी काम करेल ए तर 2 युनिट काम करेल. बी दुसऱ्या दिवशी काम करेल तर 3 युनिट काम करेल.
म्हणजे 2 दिवसात 5 युनिट काम होईल. आता हे 30 काम आहे पूर्ण, याला 5 ने भागायचं तर किती 6 आलं उत्तर. आता बघा 5 युनिट काम 2 दिवसात होते. तर हे 6 जे आले हे 6 झाले सायकल. 6 सायकलचं काम आपल्याला एका सायकलचं काम किती 2 दिवसात होते. 6 सायकलचं काम किती दिवसात होईल? 6 आणि 2 12 दिवसात होईल. बरोबर आहे. तर याचं उत्तर येईल 12. अशा प्रकारे हे उदाहरण सोडवता येतं. समजलं? चला पुढचं बघा. अक्षयची जी कार्यक्षमता भावनापेक्षा 30% जास्त आहे. तर भावनाची लिहूया आपण. भावनाची कार्यक्षमता इथे अक्षयची कार्यक्षमता. ठीक आहे. भावनाची लिहू आपण 100%. ठीक आहे. अक्षयची किती होईल मग? 130%. तर काय करायचं इथे इफिशियन्सीचं रेशिओ काढून टाकायचं. म्हणजे हा अक्षय झाला आणि हे झालं भावना. तर याचं रेशिओ किती आलं? 13ला 10 बरोबर आहे. कारण 1 0 1 0 कापून गेलं. 13ला 10 हे याचं रेशिओ आलं. ठीक आहे. तर बघा अक्षय एक काम 23 दिवसात पूर्ण करतो. याची इफिशियन्सी किती आहे? 13 आणि 23 दिवसात पूर्ण करतो. म्हणजे टोटल काम किती झालं? 13च्या इफिशियन्सीने 23 दिवसात पूर्ण करतो. म्हणजे एवढं हे टोटल काम झालं. हे झालं टोटल वर्क. TW म्हणजे टोटल वर्क. ठीक आहे. आता मला सांगा दोघेही मिळून ते काम किती दिवसात आता दोघांची एफिशियन्सीची बेरीज करायची. किती झाली? 23. आता हे झालं टोटल काम आणि या दोघांच्या एफिशियन्सीची बेरीज किती आली? 23. तर ते किती दिवसात 23 कॅन्सल झाले. 13 दिवसात ते काम पूर्ण होईल. आलं का लक्षात? तर बघा अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येते. याच्यामध्ये बघा अक्षयची एफिशियन्सी घेतली आपण, भावनाची घेतली. दोघांचा रेशिओ केला 13:10 आला. बरोबर आहे. आता बघा आता मला सांगा अक्षय हा एक काम 13 दिवसात आता अक्षयचं एफिशियन्सी किती आहे 13 आणि 23 दिवसात तो काम पूर्ण करतो. बरोबर आहे. हे झालं टोटल वर्क. हे आपण काय काढलं? टोटल वर्क. म्हणजे दिवस आणि त्याची इफिशियन्सी यांचा केला आपण गुणाकार. म्हणजे आपल्याला मिळालं टोटल वर्क. आता हे टोटल वर्क आपल्याला करायचं आहे. का नाही कोणी करायचं आहे? दोघांनी मिळून. तर दोघांची काय करावं लागेल? बेरीज करावं लागेल. म्हणजे 13 आणि 10 ची बेरीज 23 आलं. आता हे 23 आणि 23 कॅन्सल झाले. इथं आले 13. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येते. पुढे बघा प्रॉब्लेम नंबर 7. तर बघा इथे दिलेलं आहे 8 मुले 12 पुरुष एक काम 9 दिवसात पूर्ण करतात. प्रत्येक मुलाला एखादे काम पूर्ण करण्यास पुरुषाच्या दुप्पट वेळ लागतो. बरोबर आहे? बरोबर आहे? मुलाला हा मुलगा हे झालं मेल आणि हा झाला चिल्ड्रेन. ठीक आहे. तर यांचं रेशिओ दिलेला आहे आपल्याला. प्रत्येक मुलाला म्हणजे हा 2 तर हा किती होईल? 1 होईल. हे यांचं इफिशियन्सी रेशिओ आहे. तर याची इफिशियन्सी जर 1 असेल, तर याची इफिशियन्सी किती राहील? 2 राहील. बरोबर आहे. तर हे 9 दिवसात काम पडतात. तर तेच काम 12 पुरुषांना पूर्ण करण्यास किती दिवस लागेल? तर बघा इथे 8 मुलं आणि 12 पुरुष म्हटलेलं आहे. 9 दिवसात काम पूर्ण करतात. तर मला सांगा आपण जर हे इफिशियन्सीनुसार असा विचार केला तर 8 मुलं म्हणजे काय होईल? 8 मुलं म्हणजे 8 चिल्ड्रन. 8 चिल्ड्रन म्हणजे काय होईल? 4 मेल होईल. 4 माणसं होईल. कारण याची इफिशियन्सी जी आहे चिल्ड्रनची ती या माणसांच्या कशी आहे? अर्धी आहे, हाल्फ आहे. तर ह्या 8 मुलं जेवढं काम करतील तेवढंच कोण करेल? 4 माणसं करतील. हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. म्हणजे इथे 4 माणसं अधिक इथे बघा 8 मुलं आणि 12 पुरुष आणि म्हणजे 8 मुलं म्हणजे काय 4 माणसं आणि हे 12 पुरुष म्हणजे 12 मेल किती दिवसात काम करत आहेत? 9 दिवसात काम करत आहेत. हे लक्षात घ्या. म्हणजे हे 16 माणसं 9 दिवसात काम करत आहे. तर 12 माणसं किती दिवसात करेल? 12 माणसं किती दिवसात करेल? हे काढायचं आहे आपल्याला. तर इथे बघा 4 एक 4, 4 चौ 16, 4 तिरी 12, 3 एक 3, 3 त्रिक 9. आता 4 गुणिले 3 म्हणजे 12. तर 12 दिवसात हे एक काम पूर्ण करतील. ठीक आहे. अशा प्रकारे हे आपल्याला सोडवता येतं. ठीक आहे. ही झाली इफिशियन्सी. म्हणजे जेवढी इफिशियन्सी राहील, त्याच्या दुप्पट त्याचं काम राहील. म्हणजे त्याच्या रेशिओमध्ये त्यांचं काम राहील. म्हणजे माणसाची इफिशियन्सी किती आहे? 2 आहे आणि मुलाची किती आहे? 1 आहे. तर म्हणजे जर 2 मुलं असतील, तर त्याचा
एक माणसाचं काम म्हणजे 2 मुलांचं काम होईल. बरोबर आहे. असं त्यांनी म्हटलेलं आहे. एक माणसाचं काम म्हणजे 2 मुलांचं काम. हे इफिशियन्सीचा रेशो झाला. परंतु माणसामध्ये उलट राहते. आता हा माणसामध्ये काय होईल 1 आणि हा होईल 2. हे एक माणूस म्हणजे काय होईल 2 चिल्ड्रन होईल. बरोबर आहे. तर इथे 8 चिल्ड्रन म्हणजे 4 माणसं होईल. बरोबर आहे. आता इथे बघा 4 इथे 8 मुलं म्हटलेलं आहे. 8 मुलांच्या जागी आपण काय लिहिलं 4 माणसं आणि 12 पुरुषांच्या जागी काय लिहिलं 12 पुरुष आणि हे काम किती 9 दिवसात करतात. तर यांचा होईल 12 आणि 4 16. 16 पुरुषांचा गुणिला 16 पुरुष गुणिला 9 दिवस हे झालं टोटल वर्क. हे टोटल वर्क आता या 12 पुरुषांना करायसाठी किती दिवस लागेल हे काढायचं असेल तर 12 ने याला भागावं लागेल. 12 ने याला भागितलं तर इथे काय होते भाग जाऊन उत्तर 12 येते. कारण 16 144 12 गुणिला 12 म्हणजे 144. तर हे उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. 4 पुरुष एक काम 8 दिवसामध्ये करतात. तर 4 मेल 8 दिवसात करतात. बरोबर आहे. 8 स्त्रिया तेच काम 8 वुमन किती दिवसात करतात? 16 दिवसात करतात. म्हणजे हे दोन्ही कसे राहतील? इक्वल राहतील. ठीक आहे. हे दोघांचं काम कसं राहील? इक्वल राहील. आता बघा हे 8 नी याला 2 चा भाग गेला. बरोबर आहे. या 4 नी याला 2 चा भाग गेला. नंतर इथे 2 उरले तर ह्या 2 नी याला पुन्हा भाग गेला. आता इथे किती उरले? फक्त मेल उरलं आणि इथं काय उरलं? 4 वुमेन उरलं. म्हणजे एक माणूस म्हणजे 4 स्त्रिया असं याचं हे झालेलं आहे रेशिओ. ठीक आहे. एक माणूस म्हणजे 4 स्त्रिया. आता काय म्हटलेलं आहे त्यांनी 4 पुरुष 8 दिवसात करतात. म्हणजे 4 पुरुष 8 दिवसात काम करतात. बरोबर आहे. हे टोटल काम झालं हां. आता मला सांगा इथे काय म्हटलेलं आहे त्यांनी 4 पुरुष आणि 4 स्त्रिया ते काम किती दिवसात पूर्ण करतील? आता 4 पुरुष आणि 4 स्त्रिया म्हणजे 1 पुरुष. बरोबर आहे. या 4 स्त्रियाच्या जागी 1 पुरुष म्हणजे हे 4 मेल जसेच्या तसे आणि 4 स्त्रियाच्या जागी 1 मेल येईल. म्हणजे हे किती झाले? 5 मेल झाले. तर हे 5 मेलनी हे काम किती दिवसात हे टोटल वर्क आहे. याला 5 मेलनी डिव्हाईड केलं तर हे एम कटून जाईल आणि हे किती होईल 832 32 भागीला 5 32 भागीला 5 म्हणजे याच्यामधलं कोणतं ऑप्शन येईल बघा हे 5 सगळं 30 आणि 2 32 भागीला 5 म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे याचं उत्तर राहील. ठीक आहे. अशा प्रकारे हे उदाहरण सोडवता येतात. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. आता बघा इथे काय दिलेलं आहे 4 पुरुष बरोबर 6 स्त्रिया 6 वुमन बरोबर आहे. 4 मेल इज इक्वल टू 6 वुमन म्हणजे 2 मेल इज इक्वल टू 3 वुमन 2 मेल इज इक्वल टू 3 वुमन. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे हे किती दिवसात काम करतात किंवा म्हटलेलं आहे किंवा म्हणजे दोन्हीपैकी एक कोण तर बघा 6 वुमन आता इथे काय म्हटलेलं आहे 6 वुमनचं एक काम म्हणजे एक काम 20 दिवसात करतात. तर टोटल काम किती झालं? 6 वुमन एक काम 20 दिवसात करतात. तर टोटल काम त्याचं झालं 6 वुमन गुणिला 20 झालं. आता मला सांगा 2 पुरुष 2 मेल म्हणजे काय 3 वुमन आहे. तर इथे 2 मेलच्या जागी 3 वुमन लिहू शकतो बरोबर आहे. आता 9 वुमन जशाच्या तशा. आता इथे किती झालंय 3 वुमन आणि 9 वुमन म्हणजे किती झाले 12 वुमन. तर या 2 पुरुष आणि 9 स्त्रिया म्हणजे काय झाल्या 12 स्त्रिया झाल्या. म्हणजे 2 पुरुषाचं काम 3 स्त्रियाच्या कामाएवढं आहे. म्हणून ह्या टोटल किती झाल्या 12 स्त्रिया झाल्या. आता 6 स्त्रिया 20 दिवसात काम करतात. तर 12 स्त्रिया किती दिवसात करतील हे काढायचं असेल तर याला याच्यानी भागून टाकायचं. 2 आलं इथे 2 बेद आहे 20 तर 10 दिवसात ते हे काम करतील. 6 स्त्रिया 20 दिवसात करतात तर 12 स्त्रिया ऑब्व्हियसली 10 दिवसात करतील. बरोबर आहे. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. ए आणि बी एक काम 15 आणि 10 दिवसामध्ये पूर्ण करतात. दोघांनी एकत्र काम करण्यास सुरुवात केली. 2 दिवसानंतर आता 2 दिवस यांनी लगातार काम केलेलं आहे. सोबत काम केलेलं आहे. ए आणि बी. समजा याचं काम 15 आहे, याचं काम 10 आहे. आता यांनी दोघांचं काम आपण टोटल वर्क काढून घेऊ. याच्या दोघांच्या लसावी किती होईल? आता 15च्या पाड्यात 30 येते. 10नी त्याला 30ला भाग जातो म्हणून 30 याचा काय होईल? लसावी होऊन जाईल. आता 15 दुनी 30 होते आणि 10 तरी 30 होते. म्हणजे ही झाली त्यांची इफिशियन्सी एका दिवसाचं काम.
एका दिवसाचे काम किती 5 युनिट. 2 दिवसात त्यांनी किती काम केलं असेल मग? 2 दिवसाचं काम होईल 10 युनिट. बरोबर आहे. तर हे टोटल काम आहे 30 युनिट. 30 युनिटमधलं 10 युनिट त्यांनी 2 दिवस केलं. म्हणजे 20 युनिट काम उरलं. आता 20 युनिट काम हे उरलेलं काम आहे. आता हे उरलेलं काम एने पूर्ण केले म्हणतात. आता एची इफिशियन्सी किती आहे? 2 आहे. तर एला हे काम करण्यास 2च्या इफिशियन्सीनं 10 दिवस लागतील. बरोबर आहे. तर त्यांनी म्हटलेलं आहे हे काम किती दिवसात आधी किती 2 दिवस काम केलं आणि इथे 10 दिवस काम केलं. तर 12 दिवस काम टोटल. तर बघा अशा प्रकारे त्यांनी टोटल काम 12 दिवसात केलं. कारण 2 दिवस आधी काम केलेलं होतं आणि येने ते काम मग नंतर 10 दिवसात पूर्ण केलं. म्हणजे टोटल 12 दिवस लागले. तर अशा प्रकारे हे उदाहरण सोडवा. आता शेवटचं उदाहरण बघूया 10वं उदाहरण याच्यामधलं.